ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम ज्ञानाय नमः। सार्थ ज्ञानेश्वरी दिवस 36 अध्याय दुसरा सांख्य योग। श्री गणेशाय नमः। चहे पार्थ यदृच्छया उपपन्नम अपावृत्तम स्वर्गद्वारम ईदृशम युद्धम सुखिनः क्षत्रिय लभन्ते। आणि हे पार्था, न मागता प्राप्त झालेले जणू उघडलेले स्वर्गाचे द्वारच अशा प्रकारचे हे युद्ध मोठ्या भाग्यशाली अशाच क्षत्रियांना प्राप्त होते। अर्जुना, झुंज देखे आताचे, हे हो का जे दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे प्रकटले असे। हा संग्रामू काय म्हणिपे, की स्वर्गूची येणे रूपे, मूर्त का प्रतापे उदो केला। ना तरी गुणाचेनी पती करे, आरतीचेनी पडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ। क्षत्रिय बहुत पुण्य कीजे, तै झुंज ऐसे लाहिजे, जैसे मार्गे जाता आडळीजे चिंतामणी। ना तरी जांभया पसरे मुख, तेथ अवचटे पडे पियुख, तैसा संग्रामू हा देख पातला असे। अर्जुना, ही झुंज म्हणजे तुमचे पूर्वजन्मीचे भाग्यच समज, अथवा सर्व धर्मांचा ठेवाच प्रकट झाला आहे असे समज। ह्या संग्रामाला काय म्हणावे? हा तुमच्या प्रतापाने मूर्तिमंत स्वर्गच तुमच्या समोर युद्धरूपाने ठाकला आहे, किंवा तुझ्या गुणांचा लौकिक ऐकून तुझवर अतिशय आसक्त झाल्यामुळे ही कीर्तिरूप स्त्रीच तुला स्वयंवरात वरण्यासाठी आली आहे। अरे, क्षत्रियाने पुष्कळ पुण्य करावे, तेव्हा त्याला असा युद्ध प्रसंग प्राप्त होतो। ज्याप्रमाणे रस्त्याने जाताना एखाद्याला इच्छित फल देणारा चिंतामणी अकस्मात सापडावा, किंवा जांभई देण्यासाठी मुख पसरले असता त्यात अकस्मात पियुख वा अमृत पडावे, त्याप्रमाणे हा संग्राम तुम्हाला प्राप्त झाला आहे असे तू समज। अथ त्वम इमं धर्म्यम संग्रामम न करिष्यसि चेत ततः स्वधर्म च कीर्तिम हित्वा पापम अवाप्स्यसि। आता तू या धर्मरूप म्हणजे विहित संग्रामास सामोरा न जाता हे शास्त्रविहित युद्ध केले नाहीस, तर स्वधर्म व कीर्ती या दोहोंना सोडून पापकर्मास प्राप्त होशील। आता हा ऐसा अव्हेरीजे, मग नाथिले शोचू बैसिजे, तरी आपण आहाणा होईजे आपण पेया। पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले रणी इये। असती कीर्ती जाईल, जगची अभिशापू देईल, आणि गिवसित पावतील महादोष। जैसी भातारेहीन वनिता उपहती पावे सर्वथा, तैसी दशा जीविता स्वधर्मे वीण। ना तरी रणी शव सांडिजे, ते चौमेरी गिधी विदारिजे, तैसे स्वधर्महीन अभिभविजे महादोषी। आता असे हे युद्ध सोडून भलत्याच गोष्टीचे दुःख करीत बसलास, तर आपले आपणच अहित वा नुकसान करून घेतल्यासारखे होईल। या रणांगणात आज जर तू येथे शस्त्र टाकलेस, तर पूर्वजांनी संपादन केलेली कीर्ती तर जाईलच, आणि तुझ्या लौकिकाचाही नाश होईल, व सर्व जग तुला अभिशाप देईल, म्हणजे तुझी निंदा करेल, आणि सगळे महादोष तुला शोधत येतील। ज्याप्रमाणे पतिहीन विधवा स्त्री पदोपदी अपमान पावते, त्याप्रमाणेच स्वधर्महीन माणसाची अवस्था होते। किंवा रणांगणात पडलेल्या शवाला ज्याप्रमाणे गिधाडे विदारित करतात, त्याप्रमाणे स्वधर्महीन माणसाला महादोष व्यापून टाकतात। भूतानी ते अव्यया अपकीर्तींच अपि कथयिष्यन्ति च संभावितस्य अकीर्ती मरणात अतिरिच्यते। सर्व लोक तुझी अव्यय अशी अपकीर्तीही सांगतील, आणि एखाद्या संभावित अशा मान्यवर पुरुषाची अपकीर्ती ही मरणाहूनही अधिक क्लेशकारक आहे। म्हणून स्वधर्मू हा सांडसील, तरी पापा वरपडा होसील,
आणि अपेशते नवचेल कल्पांतवरी. जाणतेनी तवंची जियावे, जव अपकीर्ती अंगान पवे, आणि सांगपा केवी निगावे एथोनिया. तू निर्मत्सर सदयता, येथुनी निघसी कीर मागवता, परी ते गती समजता न मनेल यया. हे चहूकडूनी वेढतील, पाणवरी घेतील, तेथ पार्थान सुटी जेल कृपाळूपणे. ऐसेनी ही प्राण संकटे, जरी विपाये पा निघणे घटे, तरी ते जियालेही वोखटे मरणाहुनी. म्हणून जर तुला प्राप्त झालेल्या स्वधर्माचा म्हणजे क्षत्रिय धर्माचा त्याग करशील, तर तू पापाचा धनी होशील आणि कल्पांतापर्यंत ते अपयश नवचेल म्हणजे दूर होणार नाही. जोपर्यंत अपकीर्ती वाट्यास आली नाही, तोपर्यंत जाणत्या पुरुषाने जगावे. असे असताना तूच सांग की ह्या युद्धभूमीवरून तू निघून जाणे कसे योग्य आहे. या युद्धभूमीतून तू निर्मत्सर व सदय अशा अंतःकरणाने माघारी फिरलास तरी समस्त जनांना ते मान्य होणार नाही. हे कौरव तुला चोहीकडून वेढतील आणि तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. पार्था, मग त्या प्रसंगी तुझ्या कृपाळूपणाने तुझी त्यातून सुटका होणार नाही. अशा प्राणसंकटातून कर्मधर्म संयोगाने जरी तुझी सुटका झाली, तरी ते जगणे मरणाहूनही वोखटे म्हणजे वाईट व भयंकर असेल. महारथाः त्वां रणात भयात उपरतम मन्स्यन्ते च येषां त्वं बहुमतः भूत्वा लाघवम यास्यसि. दुर्योधनादिक महारथी वीर, तू रणातून भयभीत होऊन माघारी फिरलास असे समजतील, आणि ज्यांना तू पूर्वी मोठा शूर योद्धा व खरा क्षत्रिय म्हणून मान्यवत होतास, त्याच भीष्मादिकांच्या लाघवास व तिरस्कारास तू प्राप्त होशील. तू आणिकही एक न विचारसी, एथ संभ्रमे झुंजो आलासी, आणि सकणवपणे निघालासी मागुता जरी, तरी तुझे ते अर्जुना या वैरी या दुर्जना का प्रत्यया येईल मना सांगई मज. आणखी एका गोष्टीचा तू विचार केलेला नाहीस. तू येथे मोठ्या संभ्रमित अवस्थेमध्ये युद्धासाठी आला आहेस, आणि सकणवपणे म्हणजे दयार्द्र होऊन माघारी फिरलास, तर अर्जुना तूच सांग की हा तुझा दयाळूपणा तुझे वैरी असलेल्या दुर्जन कौरवांना खरा वाटेल का. हरिः ओम, हरिः ओम, हरिः ओम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.